रात्री 2 ते 4च्या वेळात करेक्ट वेळ साधून तो अंधारात यायचा, स्विफ्टली हल्ला करायचा आणि अंधारातच गायबही व्हायचा. तेव्हा ऑलरेडी 20पेक्षा जास्ती हल्ले झालेले, 9पेक्षा जास्ती लोकांचा जीवही त्यात गेलेला. पण ह्या मागचा सूत्रधार कोण आहे हे अजूनही कोणाला कळत नव्हतं. ती एक नेमलेस, फेसलेस आयडेंटिटी जणू काही अख्ख्या शहरात पसरलेली होती. एकाच गावामध्ये त्यांची स्कलपासनं त्यांचा चेहरा सगळं अक्षरशः फुटल्यासारखं झालं. त्यामुळे बऱ्याचदा त्या कॉर्प्सची आयडेंटिटी ही कळत नव्हती, इतक्या पद्धतीने त्यांना इम्पॅक्ट झालेलं. त्याला बऱ्याच नावांनी ओळखलं गेलं. सिंधी दलवाई, अण्णा, तंबी, मुंबईचा जॅक द रिपर. हे आयडेंटिटीज जरी वेगवेगळ्या असल्या तरी ह्या सगळ्या मागची गोष्ट एकच आहे. 41 खुनांची, असंख्य घाबरलेल्या माणसांची आणि या सगळ्या मागच्या एका सूत्रधाराची. विक्रोळीच्या एका झोपडपट्टीत पहिला खून जेव्हा झाला तेव्हा लिटरली ना नागरिकांनी, ना समाजाने, ना त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या कोणीही त्याची दखलच घेतली नाही. कारण त्यांच्यासाठी सर्व्हायवलचे प्रश्न मोठे होते, बाकीच्या नागरिकांसाठी अप्पलपोटेपणा महत्त्वाचा होता आणि सिस्टीमसाठी प्रिव्हिलेज लोक महत्त्वाची होती. हाच खून म्हणजे हाच पॅटर्न 1-2 दिवसांनी परत बघायला आला एका दुसऱ्या झोपडपट्टीमध्ये. या वेळेला विक्टिम एक महिला होती. पहिला विक्टिम आणि दुसऱ्यामध्ये काही रिलेशन नव्हतं, पण खून करण्याची पद्धत अगदी सेम होती. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर झोपलेल्या माणसांचा एक काहीतरी ब्लंट पण मेटलच्या अवजारांनी डोक्यावर वार करून खून झालेला होता. बापरे. आणि तो वार इतका जास्त इम्पॅक्टफुल होता की एकाच गावामध्ये त्यांची स्कलपासनं त्यांचा चेहरा सगळं अक्षरशः फुटल्यासारखं झालं. त्यामुळे बऱ्याचदा त्या कॉर्प्सची आयडेंटिटी ही कळत नव्हती, इतक्या पद्धतीने त्यांना इम्पॅक्ट झालेला. प्रशासनाने, पोलिसांनी जेव्हा दखल घ्यायची ठरवली, जेव्हा त्यांना वाटलं की आपण दखल घ्यावी, तेव्हा ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला. कारण तेव्हा ऑलरेडी 20पेक्षा जास्ती हल्ले झालेले, 9पेक्षा जास्ती लोकांचा जीवही त्यात गेलेला. पण ह्या मागचा सूत्रधार कोण आहे हे अजूनही कोणाला कळत नव्हतं. ती एक नेमलेस, फेसलेस आयडेंटिटी जणू काही अख्ख्या शहरात पसरलेली होती. रात्री 2 ते 4च्या वेळात करेक्ट वेळ साधून तो अंधारात यायचा, स्विफ्टली हल्ला करायचा आणि अंधारातच गायबही व्हायचा. क्राईम ब्रांचचा आता डोक्यावरून पाणी जायला लागलेलं, कारण हा मृतांचा आकडा 9वरून कधी 18-19 पर्यंत पोचला हे त्यांना कळलंच नाही. बापरे. असं आणि ह्यामध्ये कुणीच नव्हतं की ज्यांनी रिमोटलीही त्याला बघितलंय. काय पद्धत आहे, कोण आहे, कशा प्रकारे दिसू शकतो हे काहीच त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी जे काही कोट अन कोट संशयित लोक वाटत आहेत त्यांना जेलमध्ये टाकायला किंवा तपासासाठी बोलवायला सुरुवात केली. मग काहीही जरा जरी अबनॉर्मल दिसतंय का, आउट ऑफ ऑर्डिनरी दिसतंय का, ह्याच्याच शोधात ते असताना त्यांना एक अत्यंत ऑर्डिनरी माणूस दिसला. तो माणूस जरी एकदम ऑर्डिनरी दिसत असेल तरी त्याचं एकंदर वागणं, बोलणं थोडं सस्पिशियस वाटत होतं. एका पोलीस हवालदारांनी त्या माणसाला चौकशीसाठी आत घेतला. आता ह्यामागे परत काही रॅशनल लॉजिक आहे का तर नाही, मला असं वाटतं प्युअरली इन्स्टिंक्टनी त्या हवालदारांना असं वाटलं की आपण ह्याला ताब्यात घेतलं पाहिजे आणि ही डिड दॅट. अंदाज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण एका प्रोफेशनमध्ये इतका काळ काढला असेल तर तो एक इन्स्टिंक्ट डेव्हलप होतो आणि त्याच इन्स्टिंक्टने त्या हवालदारांनी ही जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला चौकशीसाठी आत नेलं. जेव्हा त्याचे बेसिक नाव विचारलं तेव्हा त्यांनी नाव सांगितलं रमण राघव. त्याचं फिंगरप्रिंट घेतलं गेलं तेव्हा त्यांना जाणवलं की हा माणूस याआधी अनेक वेळेला पोलीस चौकीत येऊन गेला आहे. काही वेळा तो तुरुंगातही जाऊन आला आहे, पण कुठच्या मोठ्या गुन्ह्यासाठी नाही तर छोट्या चोऱ्या माऱ्यांसाठी. आणि दरवेळेला तो एका वेगळ्या नावाने आत गेलाय. कधी त्यांनी त्याचं नाव अण्णा सांगितलं, कधी त्याचं नाव तंबी सांगितलं, कधी त्याचं नाव फक्त रमण सांगितलं, कधी त्याचं नाव सिंधी दलवाई सांगितलं. ह्या वेगवेगळ्या नावाने तो खूप वेळा आधी जेलमध्ये जाऊन आलेला आणि त्याचं वागणं पोलिसांना खूपच सस्पिशियस वाटलं. पण
त्याच्या विरुद्ध एकही पुरावा नव्हता. आणि अशा वेळेला जर काहीही ॲक्शन घेतली असती तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ठरवलं की त्याला तडीपार करायचं. ओके, बट ऑन व्हॉट बेसिस? सो तेवढे बेसिस त्यांच्याकडे होते की त्याचं सस्पिशियस वागणं, पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड्स, पेटी थेफ्ट केल्याचे, मारामारी केल्याचे, हे रेकॉर्ड्स खूप होते. त्यांनी नावं बदलल्याचे रेकॉर्ड्स होते. त्यामुळे दे हॅड इनफ सस्पिशन्स टू टेक छोटी ऍक्शन की तडीपार, की म्हणजे आता मुंबईतल्या या एरियात तू परत दिसायचं नाही. इतपत ऍक्शन्स पोलीस स्वतः घेऊ शकत होते. पण डिटेल्ड काही पुरावे किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी किंवा न्यायालयीन खटला चालावा एवढा पुरावाच त्यांच्याकडे नव्हता. या विचाराने 1966 मध्ये त्याला तडीपार केलं गेलं. आणि म्हणजे कोइन्सिडेंटली पोलिसांना असं वाटलं की तेव्हाच 2 वर्ष काही गुन्हेही झाले नाहीत. इंटरेस्टिंग. मुंबई आता 1968 पर्यंत जरा आता श्वास मोकळा घ्यायला लागली असं वाटेपर्यंत परत सेम पद्धतीने एक खून झाला. झोपडपट्टीमध्येच एक माणूस जो रस्त्यावर झोपलेला होता, सेम पद्धतीने त्याच्या डोक्यावर वार घेऊन 1968 मध्ये परत एक खून झाला. आणि आता खूप जास्त रॅपिडली हे खून व्हायला लागले. गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, दहिसर ह्या सगळ्या मुंबईच्या सबर्ब्समध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये हे खून जास्तीत जास्त व्हायला लागले. आता सगळी होप संपली असं वाटायला लागलं, कारण पोलिसांना काही म्हणजे तपास करणार तर कुठच्या बेसिसवर करणार? ना कोणी संशयित होता, ना काही त्यांच्याकडे पुरावे होते, ना कोणी आय विटनेसेस होते किंवा काहीच नव्हतं. त्यामुळे सगळ्या पोलिसांची पण होप संपायला लागलेली. मॉरल हे ऑल टाईम लो होतं. आणि तेव्हाच रमाकांत कुलकर्णींनी मुंबई क्राईम ब्रांचचा इन्चार्ज म्हणून स्वीकार केला. म्हणजे ते आता मुंबई क्राईम ब्रांचचे हेड म्हणून नियुक्त झाले. त्यांनी एक खूप मेथॉडिकल अप्रोच घ्यायचं ठरवलं. त्यांनी ठरवलं की आपल्याला जर गुन्हेगार मिळत नसेल तर आपण ॲटलिस्ट करू शकतो ते म्हणजे त्या गुन्ह्याचा पॅटर्नचा अभ्यास करू शकतो, की कुठच्या पद्धतीने म्हणजे काय जिओग्राफिकल एरियामध्ये खून होत आहेत, साधारण काय वेळेला होत आहेत, काय प्रकारच्या लोकांचे होत आहेत. असं करून आपल्याला ॲटलिस्ट एक पॅटर्न एस्टॅब्लिश करता आला तर आपण त्या गुन्हेगाराच्या जवळ पोहोचू. आणि असं म्हणून त्यांनी 1966 मधली केस रिओपन केली. आणि पहिल्यांदा लकीली त्यांना असंही झालं की पहिल्यांदा रिसेंट जे क्राईम सीन्स होते तिकडे त्यांना पुसटशी फिंगरप्रिंट्स पण सापडली. सो आता तपासाला जरा एक काहीतरी पॉझिटिव्ह डिरेक्शन मिळाली 3 वर्षानंतर पहिल्यांदा. ओके. आणि ती जी पुसट फिंगरप्रिंट्स होती ती मॅच होत होती 3 वर्षापूर्वी त्यांनी तडीपार केलेल्या सिंधी दळवाईशी, अर्थात रमण राघवशी. सो फॉर द फर्स्ट टाईम आता त्यांच्याकडे एक सस्पेक्ट सुद्धा होता. पण इतका ऑर्डिनरी दिसणारा माणूस हा रात्रीच्या अंधारात येतो, त्याला म्हणजे त्याला शोधायचं कसं? कारण तो राहत पण अशा झोपडपट्ट्यांमध्ये किंवा चाळीमध्ये एखादी खोली भाड्याने घेऊन अत्यंत अनअज्युमिंग प्रकारे, म्हणजे गर्दीत इतक्या इझिली मिक्स होणाऱ्या गुन्हेगाराला मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी शोधायचं कसं? त्यामुळे 2000हून जास्ती पोलीस तैनात केले गेले. रात्रीच्या गस्ती सुरू झाल्या. पण जसं म्हणतात तसं की पोलिसांच्या एक स्टेप पुढे गुन्हेगार असतात. त्यामुळे जो रमण राघव आधी वस्तीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहत होता त्यांनी आता स्वतःचा मोडस बदलून तो आता जोगेश्वरी, गोरेगाव जवळच्या जंगलांमध्ये राहायला गेला. बापरे. मग तिकडे छोटेखानी शेकोटी करून काहीतरी अन्न मिळवणं किंवा अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. खून करायला तो बाहेर पडायचा आणि मग परत जंगलात गायब व्हायचा. त्यामुळे तो आता मानवी वस्तीपासून हळूहळू दूर गेलेला, कारण त्यालाही कळत होतं की पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांचा शोध चालू असताना एक अजून घटना घडली की त्यांनी डबल मर्डर केला. 2 मजुरांचा त्यांनी खून केला. आणि ह्यावेळी मात्र पहिला आय विटनेस सापडला. तो होता एक 13 वर्षाचा मुलगा. बापरे. इतक्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं घडलं की त्यांनी खून करताना त्याला कोणीतरी बघितलेलं. तिकडनं तो साधारण कुठच्या डिरेक्शननी गेला ह्याचा तपास जेव्हा चालू झाला तेव्हा त्यांना असं कळलं की अजून एका महिलेनी त्या व्यक्तीला बघितलेलं, आणि नुसतं बघितलं नव्हतं तर त्या व्यक्तीला ओळखलं पण होतं, सिंधी दलवाई म्हणून. ओके. कारण ती व्यक्ती काही महिने, काही वर्ष आधी त्या बाईच्या वस्तीत राहायला होती.
सो तिने ओळख पटवल्यापासून आता त्यांना कळलं की आपला गुन्हेगार हाच माणूस आहे, आता ह्याला फक्त शोधायचं आहे. आता गुन्हेगार जरी सापडला असता, त्याला फक्त शोधायचं ही स्टेज जरी असती, तरी इट वॉजंट दॅट इझी की त्याला इझिली पकडता येईल. खूप पोलीस त्याच्या मागावर होते, लोकांना आता त्याची आयडेंटिटी हळूहळू कळायला लागलेली होती, पण तो सापडला तो ॲक्सिडेंटली. बरं. PSI म्हणजे सब इन्स्पेक्टर ॲलेक्स फियालो नावाचे एक इन्स्पेक्टर होते, जे परत या तपासात इन्व्हॉल्ड होते, पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे डेली रुटीनचा एक भाग म्हणून ते बसस्टॉपवर थांबलेले आणि त्यांना समोरून एक अनमिस्टेकेबल माणूस दिसला. तो होता हा रमण राघव. बरं. इतका अनमिस्टेकेबल आणि ते इतके त्या केसमध्ये होते की जनरली आपल्या पाकिटांमध्ये बायकोचा फोटो असतो, यांच्या पाकिटामध्ये पासपोर्ट साईज रमण राघवचा फोटो होता. त्या फोटो त्यांनी पाकिटातनं बघून त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. आयडियली त्यांचं असं होतं की त्याचा थोडा वेळ पाठलाग ठेवू आणि मग बॅकअप बोलवून वगैरे आपण त्याला व्यवस्थित पकडू. पण त्यांना असं लक्षात आलं की तो गर्दीमध्ये मिसळायला चालला आणि एकदा की तो त्या गर्दीमध्ये गेला, रहदारीच्या रस्त्यावर गेला की त्याला पकडणं खूप कठीण होऊन बसेल. म्हणून ॲलेक्स फियालो यांनी एक डिसिजन घेतला की तो तिकडेच जाऊन लगेच त्याला कन्फ्रंट करायचं. त्यांच्या दृष्टीने हा खूपच धाडसाचा डिसिजन होता की 41 त्यावेळेला ॲज ऑफ दॅट टाईम 41 खून केलेल्या एका सिरियल किलरला जाऊन कन्फ्रंट करणं. पण त्यांनी तो डिसिजन घेतला, त्यांनी कन्फ्रंट केलं आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, तेरे से कुछ काम है चल. बरं. आणि तोही सरप्रायझिंग कुठलाही प्रोटेस्ट न करता ओके म्हणून त्यांच्याबरोबर चालायला लागला. जवळच पार्क्ड असलेल्या एका पोलिसांच्या गाडीत तो बसला आणि शांतपणे पोलीस चौकीत गेला. एवढं धाडस दाखवल्याबद्दल सरकारने ॲलेक्स फियालो यांना फक्त 1000 रुपये दिले. पोलीस चौकीत तो गेल्यावर, इतक्या शांतपणे गेल्यावर लोकांना वाटलं की आता आपलं काम खूपच सोपं झालंय. पण आलाच तेही झालं नाही, कारण पोलीस चौकीत जरी तो गेला असेल तरी त्याच्याकडून काही वदवून घेणं वॉज अ नेक्स्ट टू इम्पॉसिबल टास्क. सलग 3 दिवस त्याचं इंटरोगेशन झालं वेगवेगळ्या मार्गाने. कधी म्हणजे गुड कॉप बॅड कॉप सारखे प्रयोग केले. 3rd डिग्री अर्थात त्यांना ते करणं अलाउड नव्हतं, पण जेवढ्या पद्धतीने इंटिमिडेशन करणं शक्य आहे किंवा जेवढ्या पद्धतीने त्यांना काय म्हणतात दमदाटी करणं शक्य आहे, त्या सगळ्या पद्धती वापरल्या गेल्या. पण 3 दिवस त्याच्या तोंडातनं एकही शब्द फुटला नाही. तो फक्त त्यांच्याकडे स्टेअर करत शून्य हावभावाने बघत होता. हे म्हणजे एका अर्थी इतकं कन्फ्लिक्टिंग आहे की म्हणजे एक माणूस पूर्ण म्हणजे मनुष्यापासून तो जातो प्राणीत्वापर्यंत की जिथे की तो आधी झोपडपट्ट्यांमध्ये मारायचा, नंतर तो एवढा आयसोलेट होतो, एवढा म्हणजे इतका हिंसक होतो. पण हे इतकं म्हणजे ॲबनॉर्मल वाटतं की जेव्हा त्याला घेऊन जातात किंवा जेव्हा त्याला तिथे ठेवलंय त्याचा एकही असा काउंटर ॲक्शन किंवा एकही काही रेजिस्टन्स दिसत नाही. जे हे म्हणजे हे भयानक आहे, हे भयानक आहे. आणि मग कुठच्याही पद्धतीने राग, भीती किंवा कुठचंही ह्युमन इमोशन हे त्याच्याकडनं दिसत नाही, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. सो त्यामुळे नॅचरली सगळे पोलीस काय करायचं ह्या म्हणजे त्यांना लिटरली ते ऑलमोस्ट गिवअप करायला जाणार. ह्याच्यामध्ये त्या गिवअपवाला भावना असतो की काय हवं ते सांग बाबा तुला एकदा. ह्या भावनेने एक पोलीस ऑफिसर त्याला जेव्हा गिवअप केल्यासारखं, सरेंडर केल्यासारखं दाखवतो, तेव्हा पहिले शब्द रमण राघवच्या तोंडात येतात आणि तो म्हणतो मला चिकन हवंय. बापरे. सो पोलीस ॲब्सोल्युटली क्लूलेस असतात की 3 दिवस हा ॲडव्हान्स इंटरोगेशनमध्ये सुद्धा काही बोलला नाही. आणि आता सडनली हा पोलिसांना घाबरायला पाहिजे किंवा पकडला गेला ह्याचं दुःख पाहिजे, पण तो म्हणजे उघड तोंडाने चिकन मागतोय. त्याला चिकन बिर्याणी दिली गेली. त्यांनी अजून एक प्लेट मागितली. दुसरी प्लेट चिकन बिर्याणी सुद्धा त्यांनी अशी फस्त केली, म्हणजे आय डोंट नो काय, पण चुटकी सरशी म्हणतात तसं प्रॉपर फस्त केली. आता वाटलं की आता त्याच्या डिमांड्स म्हणजे काय तो बोलेल ह्याच्याकडे सगळ्या डिपार्टमेंटचं लक्ष होतं.
तर त्यांनी सुगंधी तेल आणि कंगवा मागून घेतला आणि एक छोटासा आरसा. बापरे. मग इमॅजिन कर, तो पकडला गेलाय, एव्हरीथिंग इज क्लोजिंग इन ऑन हिम आणि तो भांग पाडत बसलाय आरशात बघून. हे इतकं बिझार होतं. पोलिसांना त्याला जसं कळलं की आता हा गेम आहे आणि आय एम विनिंग दॅट गेम, मग त्याला मजा यायला लागली अजून. मग जशी कंगव्याची मागणी केली, तेल, आरसा द्या अशी मागणी केली, त्यांनी पुढची मागणी केली की आता मला वेश्या हवी आहे. बरं. ह्याला मात्र पोलिसांनी नाही म्हटल्यावर तो हसायला लागला, ॲज इफ की म्हणजे ह्या आधीच्या गोष्टी नसत्या दिल्या तरी चाललं असतं. टोमणा मारल्यासारखं की मी विचारलं तुम्ही देताय म्हटल्यावर मी घेतलं, किंवा तो अख्ख्या सिस्टमला टॉन्ट करत होता. आता मात्र तो स्वतःहून बोलायला लागला आणि बोलायला लागला ॲज इफ तो काहीतरी अभिमानाने सांगतोय अशा पद्धतीने तो बोलायला लागला. सो नॅचरली हे तुलाही माहिती आहे की पोलिसांकडे केलेलं कन्फेशन हे काही व्हॅलिड नसतं. त्याच्या अनुषंगाने काहीतरी पुरावा मिळायला हवा. त्यामुळे त्यांनी कन्फेस केलं तरी तो काय करेल, किंवा उद्या समजा तो काही झालंच नाही असं म्हणाला तर, पण तो फक्त कन्फेशनवर न सांगता तो म्हणाला मी तुम्हाला पुरावेही देतो. बरं. त्यामुळे रमण राघव स्वतः पोलिसांच्या एक जीपमध्ये 2 इंडिपेंडंट विटनेसेस बरोबर एका टूरवर निघाला. मग ॲज इफ एखादा टूर गाईड जसा एखाद्या हिस्टॉरिकल शहरामध्ये आपल्याला घेऊन जाईल आणि तिथल्या गल्ली गल्लीची माहिती देईल, तशा पद्धतीने त्यांनी क्राईम केलेल्या एकेका जागेची माहिती द्यायला रमण राघव पोलिसांना टूरवर घेऊन गेला. जोगेश्वरीच्या जंगलापाशी तो एक असा खड्डा, म्हणजे एक पाईप आणि थोडं पाणी साचलेलं फेन्स होतं, अशा टाईपची एक डिच होता. तिथपर्यंत तो पोलिसांना घेऊन गेला. स्वतःहून त्यांनी त्या वायरच्या आत तो गेला. पोलिसांना अजूनही या क्षणालाही कळत नव्हतं, जरी पोलीस अलर्ट होते की हा पळून जाऊ शकतो किंवा काय आहे. तो तिकडनं जाऊन शांतपणे एक क्रो बार घेऊन आला. म्हणजे तू कदाचित 2 व्हीलर वगैरे चालवत असशील तर तुला माहिती असेल, एक मेटलचा बार असतो जो कधीतरी लिव्हरसारखा वापरला जातो किंवा असं, त्याला क्रो बार असं म्हणतात. आय डोंट नो अजून त्याला काय म्हणता येईल, पण इमॅजिन कर एक मेटलचा रॉड थोडा ब्लंट असा आणि त्याला असे एक हे आलेलं वरती टिल्ट आल्यासारखं. सो तो बार त्यांनी पोलिसांच्या हातात दिला. त्याच्यावर रक्ताचे ठसेही होते. तो म्हणाला मी ह्यानी खून करायचो, हा माझा मित्र आहे. बरं. त्याच्याबरोबर अजून एक क्रोबार, टॉर्च जी तो वापरायचा, छत्री आणि प्लास्टिकची पिशवी, हे सगळं सामान सुद्धा त्यांनी स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिलं. नॅचरली परत पोलिसांना कळत नव्हतं की हे काय चाललंय. तो जो 13 वर्षाचा मुलगा होता ज्याने त्याला पाहिलेलं, किंवा ती बाई जिने त्याला आयडेंटिफाय केलेलं, ह्या दोघांना परत ओळख परेडसाठी बोलवलं गेलं. ह्यांनी त्याला आयडेंटिफाय केलं. त्यामुळे आता खटला त्याच्या विरुद्ध उभा राहिला. पुरावे इनफ होते, त्याचं कन्फेशन होतं, त्या अनुषंगाने मिळवलेला मुद्देमाल होता. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. प्रश्न एकच होता, तो म्हणजे त्याच्या मानसिक स्थितीचा. जेव्हा कोर्टासमोर केस उभी राहिली तेव्हा ना त्यांनी स्वतः किंवा त्याचे जे वकील होते त्यापैकी कोणीच ही केस नाही केली की मी निर्दोष आहे किंवा हे क्राईम मी नाही केले. हे त्यांनी डिनायच नाही केलं. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं त्या वकिलांनी की त्यांनी हे जे गुन्हे केलेत ते त्याच्या मेंटल कपॅसिटीमुळे, डिमिनिश्ड मेंटल कपॅसिटीमुळे केलेत. म्हणजे हे गुन्हे तो करतोय हे आकलनाच्या पलीकडे होतं त्याच्या, म्हणजे त्याच्या मानसिक स्थितीमुळे हे गुन्हे झालेले आहेत. ही वॉज नॉट ऑफ अ साऊंड माइंड की तो समजून उमजून हे गुन्हे करत असेल. आणि त्या सायकोलॉजिकल कंडिशनमुळे, इन्सॅनिटीमुळे तो हे गुन्हे करतोय. सो पोलिसांनी न्यायालयात रिक्वेस्ट केली आणि त्या बेसिसवर त्याचं एक साईक इव्हॅल्युएशन झालं. आणि एक पॅनल ऑफ सायकोलॉजिस्ट जे गव्हर्नमेंट एम्पॅनल्ड असतात किंवा सरकारी रुग्णालयात काम करणारे असतात, ह्यांनी त्याचं एक इव्हॅल्युएशन केलं. त्या इव्हॅल्युएशनमध्ये त्यांना असं लक्षात आलं फिजिकली पण त्याचे काही रक्ताचे पुरावे किंवा अशा गोष्टी घेतल्या गेल्या की त्याच्यातनं काही निदान होतंय का, पण तेही नाही झालं. त्यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी केलेले जे 41 खून आहेत
ते सगळे इन डिटेल लक्षात आहे. प्रत्येक खुनाची डिटेल्ड कहाणी त्याने सांगितली की ह्या वेळेला हा माणूस झोपलेला होता, बापरे, त्याच्या घरी मी गेलो तर दार अगदीच उघडण्यासारखं होतं, त्याचा खून केल्यानंतर मी त्याच्या घरनं पैसे चोरले, त्याचं घड्याळ चोरलं, एवढंच नाही तर रेशनचं सामान चोरलं आणि त्याच्यावर माझा एक 5-10 दिवस गुजारा झाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, प्रत्येक खुनाचे डिटेल्स त्यांनी इत्तंभूत पद्धतीने ह्यांना सांगितले. कशा पद्धतीने त्यांनी मारलं, ती स्विंगची मोशन त्यांनी करून दाखवली. त्यामुळे सगळ्या ते जे सायकियाट्रिस्ट होते त्यांनी हे मत दिलं की असं नव्हतं की त्याला त्याच्या ॲक्शनचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहे हे कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी जी कृत्य केली ती पूर्णपणे समजून उमजून केली. हे सगळं करत असताना त्याचा राग होता तो मुख्यपणे महिलांवर होता. म्हणजे जी निगेटिव्ह त्याची डोक्यातली बाजू होती किंवा जो काय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आपण म्हणू ते होतं की एकतर म्हणजे त्याचा महिलांवर खूप राग होता. ह्याचं कारण असं होतं की त्याच्या परत ही सगळी डिटेल्स खूप जास्त वियर्ड आहेत, पण अपॅरेंटली इट इज अ प्रॅक्टिस की त्याच्या बहिणीच्या मुलीशी त्याचं लग्न ठरलेलं आणि म्हणजे खूप त्याच्या गावात असताना, आणि ते लग्न त्या मुलीने मोडलं. ह्याचं कारण त्याला काही छोटा मोठा ह्याच्यासाठी गुन्ह्यासाठी जेलमध्ये पाठवलं गेलं आणि तो जोपर्यंत परत आलेला तेव्हा ती दुसऱ्या एका माणसाबरोबर गरोदर होती. ह्या वेळापासनं त्याला अजून एक लग्न ठरवलं गेलं, तेही परत मोडलं गेलं. तिसरं लग्न ठरवलं तेव्हा त्यांनी ते लग्न मोडलं कारण ती मुलगी डिवोर्सी होती. सो ह्या सगळ्या गोष्टी मुळे त्यांना महिलांविषयी खूप जास्त चीड होती. त्याचं असं म्हणणं होतं की त्याचं म्हणजे तो हे कोट करायचा आणि सारखं हे वाक्य म्हणायचं की मी 101% पुरुष आहे आणि ते माझं लिंग बदलायचा किंवा मला होमोसेक्शुअल बनवायचा प्रयत्न करतायत, स्त्रिया मला करप्ट करतायत आणि अशा पद्धतीची वाक्य तो म्हणायचा. आणि तो एका कोट अनकोट शक्तीला रिफर करायचा, जी शक्ती त्याला ही सगळी कामं करायला सांगते. तो म्हणायचा मी ह्या दुनियेतला नाही आहे, एक वेगळं डायमेन्शन आहे, एक वेगळी दुनिया आहे जिथे न्याय नावाची कॉन्सेप्ट आहे आणि तो न्याय मला हे सगळं करायला सांगतोय. सो आय अग्री की ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या डोक्यात चालू होत्या. तो म्हणायचा की 3 सरकारं आत्ता आपल्याला रूल करतात आणि ही 3 सरकारं माझ्या मागे लागली आहेत आणि दॅट सरकार इज काँग्रेस गव्हर्नमेंट, ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि अकबर. बर. सो रियालिटीशी त्याचा टच बऱ्यापैकी कमी होता. हे जरी खरं असलं तरी त्या सायकियाट्रिस्ट रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ही वॉज अवेअर ऑफ हिज ॲक्शन आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ॲट ऑल टाइम्स. म्हणजे अमरजीत सादाच्या बाबतीत पण हा प्रश्न आलेला की त्याला कळतंय का, किंवा अजून समजा आपण ह्या केसमध्ये केलेलं किरणजीत अहलुवालियाच्या, की त्यावेळेला ती इतकी घाबरलेली होती की तिला कळलं नाही की ती काय करते आणि त्या भीतीपोटी तिने हे खून केले, किंवा त्यावेळेला तिला क्लिअर थिंकिंग, जे नॉर्मल रॅशनल ह्युमन बिहेवियर असतं ते रॅशनल थिंकिंग करण्याच्या कपॅसिटीमध्ये ही लोकं नव्हती असा डिफेन्स घेतला गेला, जे त्या केसेसमध्ये खरं होतं. पण इथे त्याचे विचार, त्याची थॉट प्रोसेस ही रॅशनल असल्यासारखीही वाटत होती. म्हणजे तो एकदम थंडपणे शांतपणे समजून उमजून, जे तू मगाशी म्हणालास प्रिसिजननी खून करत होता. त्याला हे माहिती होतं की आपण अशा पद्धतीने मारल्यावर लोकांना लागणार आहे किंवा लोक मरणार आहेत. सो हे विरोधाभास या केसमध्ये पहिल्यांदा उघडकीस आले की, आणि त्यामुळे सेशन्स कोर्टाकडे जेव्हा पहिल्यांदा केस आली तेव्हा त्यांनी म्हटलं की हा इन्सॅनिटी हा डिफेन्स असू शकत नाही आणि त्यामुळे हा फाशीच्या शिक्षेला पात्र आहे. पण कायदा असं सांगतो की जर फाशीची शिक्षा असेल तर ती हायर कोर्टाने कन्फर्म केली पाहिजे. त्यामुळे ती केस रिफर केली गेली हायर कोर्टाकडे, हायकोर्टकडे, बॉम्बे हायकोर्टकडे. बॉम्बे हायकोर्टनी अजून एक पॅनल बसवलं सिनियर सायकियाट्रिस्टचं 2nd सायकियाट्रिक इव्हॅल्युएशनसाठी, आणि त्यांनी 5 दिवस सलग 2-2, 3-3 तास त्याचं सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन केलं. तेव्हा परत तो हीच स्टोरी सांगत होता की ती एक शक्ती आहे, बायका वाईट आहेत, मी 101% पुरुष आहे, ते माझं लिंग बदलायचा प्रयत्न करतायत, ह्याच गोष्टी ते बोलत होती. ह्या 2nd सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनच्या रिपोर्टमध्ये मात्र त्याला
क्रॉनिक पॅरेनॉइड स्किझोफ्रेनिया डिटेक्ट झाला आणि त्यांनी रिपोर्ट सबमिट केला की ह्यामुळे त्याची मेंटल कपॅसिटी नव्हती की तो रॅशनली विचार करू शकेल. आणि या बेसिसवर त्याची फाशीची शिक्षा कम्यूट करून त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्याला येरवडा कारागृहामध्ये ठेवलं गेलं. तिथेही जे बाकीचे कैदी होते जे कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती अट्टल गुन्हेगार किंवा डॉन्स किंवा गुंड असतील, पण त्याच्या डोळ्यात डोळे घालायची हिंमत कोणाचीही नव्हती. इनफॅक्ट त्याची ट्रायल सुरू असताना एक सिनियर जर्नलिस्ट आहेत खुशवंत सिंग नावाचे, त्यांनी ती ट्रायल अटेंड केली. तेव्हा त्यांनीही सांगितलं की ती अशी एकमेव व्यक्ती होती की जे जज आल्यावर उभे नाही राहायचे आणि तरी त्याला कोणी बोलत नव्हतं किंवा हे एवढं सगळं असूनही तो रोज कडक इस्त्रीचेच कपडे घालायचा. काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं नाही द्यायचा. पण तू हे का केलंस तर त्याच्या मागची फिलॉसॉफी तो तासनतास कोर्टात सांगत राहायचा. आणि त्या कोर्टातही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. त्याला येरवडामधनं सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च ह्या मेंटल इन्स्टिट्यूशनमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि 1995मध्ये ससून रुग्णालयामध्ये किडनी फेलियरने त्याचा मृत्यू झाला. अख्ख्या शहराला दहशत पसरवलेल्याचा मृत्यू मात्र इतक्या नॉन व्हायलंट पद्धतीने आणि शांतपणे झाला. ही होती गोष्ट रमण राघवची. हे इतकं भयावह आहे आणि इतकं लेयर्ड आहे. पहिले तर म्हणजे ही कम्स फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेअर की तो खूप गरीब आहे, तो फक्त झोपडपट्टीमधल्या लोकांना टार्गेट करतोय, त्यांना मारतोय वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याचा काही सबकॉन्शियस सपरेशन आहे की विच इज टर्निंग आउट टू बी मोर व्हायलंट. पहिली गोष्ट तर हे एक तर राहिला हा गुन्हेगार आणि एक राहिला ज्युडिशरी. पोलिसांच्या साईडनी हे इतकं भयावह आहे की तुम्ही एका गुन्हेगाराला इतक्या इमोशनली ब्लंटेड गुन्हेगाराला तुम्ही पकडतात आणि त्याचा मोटिव्हच काही दिसत नाही. ना तिथे कुठे राग आहे, ना कुठे इमोशन आहे, ना कुठे गिल्ट आहे. आणि जनरली अशा केसेसमध्ये तर जन्मठेपेपेक्षा फाशी होत असते. इन द सेकंड लेअर ऑफ ज्युडिशरी कम्स असं सांगण्यात येतं की त्याच्या मानसिकतेमध्ये काहीतरी बिघाड आहे. तर म्हणजे नेमका हा गुन्हेगार होता का माथाफिरू होता हे जेव्हा आपण पोलिसांच्या दृष्टीने पाहतो ते इतकं ट्रिकी आणि इतकं भयावह आहे. आणि माझ्या मते आपण ना बरेचदा हॉरर फिल्म्स किंवा सुपर नॅचरलने घाबरतो, पण माझ्या मते हे सुपर नॅचरल किंवा हॉरर किंवा जरी भूतं अस्तित्वात असतील तरी त्यापेक्षा हे खूप जास्त भयंकर आहे आणि भीतीदायक आहे. म्हणजे ह्याचा नुसती कल्पनाही करणं, कारण उद्या हा माणूस कोणीही असू शकतो. हा जो एक भीती आहे तीच भीती आय गेस ज्युडिशियरी किंवा पोलीस ऑफिसर किंवा त्या ट्रायलमध्येही मॅनिफेस्ट होत होती की त्याच्या डोळ्यात डोळे घालायला कोणी तयार नव्हतं. कारण तो काय करेल, म्हणजे माणसासारखा विचार न करणारा माणूस ही एक स्कॅरी गोष्ट आहे खूप, असं मला वाटतं. या केसमध्ये हायकोर्टाची जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप जास्त डेलिबरेशन केलं आहे मेंटल हेल्थ, मानसिक स्थितीबद्दल. पण मला अगेन अनपॉप्युलर कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन की मला नाही वाटत की ह्या इतक्या भीषण गुन्हे करणाऱ्या, इतक्या समजून उमजून गुन्हे करणाऱ्या, आय अग्री की त्याला प्रोवोक्ड फील होत होतं किंवा तो नॉर्मल माणसांसारखा विचार करू शकत नव्हता, पण तरीही त्याला कॉन्सिक्वेन्सेस कळत होते ना ॲक्शनचे. त्याला हे कळत होतं की आपण एखाद्या व्यक्तीला मारतोय. तर मग अशाला मेंटल हेल्थ किंवा मेंटल कंडिशनमुळे फाशीसारखी शिक्षा न देणं माझ्या मते हे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे. बट अगेन हे पर्सनल ओपिनियन आहे. सो मला दुसरी अजून एक गोष्ट अशी वाटते की त्यांनी अगेन हे समजून उमजून केलं का ते ॲक्सेसिबल होतं म्हणून केलं माहीत नाही, पण त्याच्या विक्टिम्सचा जो चॉईस होता, लिटरली उद्या समजा एखाद्या उच्चभ्रू घरातल्या किंवा एखाद्या प्रिव्हिलेज्ड घरातल्या माणसाबरोबर हे झालं तर पहिल्या इन्सिडन्सपासूनच आपली पोलीस यंत्रणा आणि हे इतकं जास्ती हाय अलर्टवर जाईल की इतके 41 खून होण्याची वेळ कदाचित येणार नाही. तर त्यामुळे तपासात हलगर्जीपणा झाला का सुरुवातीच्या काळामध्ये, हा एक प्रश्न येतो. दुसरा एक प्रश्न येतो की इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन नव्हतं का पोलिसांमध्ये. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला कळलं की ह्या पोलीस स्टेशननी त्या माणसाला तडीपार केलं आहे आणि तिथले एरियातले खून थांबलेत, तर
कम्युनिकेशनने हे प्रॉब्लेम सुटले असते का, की ओके त्याला तडीपार केल्यावर हे प्रॉब्लेम्स थांबले, किंवा अशा पद्धतीचं काही, जर त्यांच्याकडे तो क्रिमिनल रेकॉर्ड आहे तर मग त्याला रोज हजेरीला बोलवणं किंवा अशा काही गोष्टी होऊ शकल्या असत्या का, असे खूप सिस्टीमच्या लेव्हलवर पण प्रश्न पडतात. आणि अजून एक म्हणजे की आता त्यात वापस पुरुषत्व आलं की किती महत्वाचं असतं की तुमच्या भावना ज्या लहानपणापासून असतील किंवा आत्तापर्यंत असतील त्या रिझॉल्व्ह करणं वैयक्तिक पातळीवर. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण कुठेतरी त्याला इतकं जाऊ दे ना. व्हेरी ट्रू यार. बट टू प्रोसेस इट अँड एक्सप्रेस इट कम्प्लिटली, आय थिंक हे खूप मोठा प्रश्नचिन्ह इथे ॲब्सोल्युटली. म्हणजे इमोशन्सला वाट मोकळी न होऊन देणं आणि ते सप्रेस्ड इमोशन्सनी असं काहीतरी भयंकर स्वरूप घेणं आणि ते तुमच्याच डोक्यात जस्टिफाय होणं, ते सर्वात भयावह आहे. हे माझ्या मते खरंच हे खूपच, हा एक मुद्दा अगदीच लक्षात घेण्यासारखा आहे की मग इमोशन्स, कदाचित त्याची सपोर्ट सिस्टीम असते कोणी, करेक्ट, किंवा हे असतं तर कमी झालं असतं का ह्याचं प्रमाण, किंवा त्याला जेव्हा आउटलेट हवा होता तेव्हा आउटलेट मिळाला असता तर कदाचित हे घडलंच नसतं. सो आपण बरेचदा असं म्हणतो की क्रिमिनल्स आणि विक्टिम्स, गुन्हेगार आणि त्यांचे जे विक्टिम्स असतात, ह्या दोन्ही गोष्टी समाजच घडवत असतो. आय थिंक हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. आणि येस, सो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. अजून कुठच्या केसबद्दल बोलावं हेही आम्हाला नक्की सांगा आणि असंच बोलत राहूया. थँक्यू.